आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहाभिमातिरी विठ्ठल रूप. पुराणासी वाड श्रुती नेनती पार, पुराणासी वाड श्रुती नेनती पार, ते झाले साकार पुंडलिका. ते हे समचरण साजरे विटेवरी, पहाभिमातिरी विठ्ठल रूप. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहाभिमातिरी विठ्ठल रूप. विठ्ठला 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 महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ नमो ज्ञानेश्वरा.
तोचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे कोरटेक, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा। आरंभी आवडी आदरे आले नाम, आणि तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। या न्यायानं आज आरंभाची कीर्तन सेवा आहे, म्हणजे पहिल्या दिवसाची। आणि या पहिल्या दिवशीच्या कीर्तन रूपी सेवेसाठी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मंगलाचरण आणि भगवंताचं स्वरूप गुण वर्णन करणारा अभंग निवडावा लागतो। अगदी त्याच पद्धतीनं आज जो अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे तो जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे। आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय ब्रह्माचं वर्णन करतात। जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे ते सगुण साकार झालेलं आहे, आणि ते सगुण साकार होऊन आपल्यासाठी सोपं झालेलं आहे। मग असा निर्गुण निराकार परमात्मा, निर्गुण निराकार ब्रह्म जेव्हा सगुण साकार होतं तेव्हा त्याचे जे लक्षण आहे, त्याचं जे स्वरूप वर्णन आहे ते अभंगात तुकोबारायांनी केलेलं आहे। विठ्ठला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। आज या गावी येण्याचा योग म्हणजे आमचे परममित्र हरिभक्तपरायण गोपीनाथराव धोंडगे सर यांनी मला या सेवेचं आमंत्रण दिलं, आणि त्यांचे प्रेरणास्थान म्हणजे दादा दशरथराव सूर्यवंशी दादा, त्याचबरोबर समस्त गावकरी मंडळी असतील, दत्ता महाराज असतील, आणि आमच्या परिचयातील आमच्या अनिरुद्ध महाराज गायनाचार्य, सुरेश महाराज सातपुते मृदंगाचार्य, सर्वांच्या उपस्थितीत विनेकरी असतील, सर्व टाळकरी मंडळी असतील, ज्ञात असतील अज्ञात असतील, परिचित नाहीत तरी सुद्धा छोटंसं गाव आहे आणि आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे। आपण व्यवस्थित ब्रह्माचं वर्णन करू, जे अपेक्षित आहे तुकोबारायांना त्याच पद्धतीने वर्णन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठला विठ्ठला सप्ताहाची सुरुवात म्हणजे पात्र वाढल्यासारखं जेवणाला। आज मी पात्र वाढणार तुम्हाला, आणि उद्यापासून वेगवेगळे आयटम तुम्हाला मिळणार, पण पात्रावर आपल्याच खावे लागणार। विठ्ठला म्हणून पहिल्या दिवशी संतांनी सांगितले की मंगल आचरण करा, भगवंताचं स्वरूप वर्णन करा। मग त्याच्यामध्ये आपण मंगलाचरणाचे वेगवेगळे अभंग निवडत असतो। सुंदर ते ध्यान असेल, आवडे हे रूप गोजिरे सगुण असेल, वेगवेगळे जे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे असेल, हे अभंग आपण मंगलाचरणाला घेत असतो। या न्यायानं तुकोबाराय विविध अभंगातून वेगवेगळ्या स्थिती वर्णन करत असतात। त्याच्यामध्ये आज परब्रह्माचं वर्णन तुकोबाराय या अभंगाद्वारे करतात, आणि त्याच्यामध्ये तुकोबारायांनी एक लक्षण सांगितलेलं आहे की हे निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार कसं होतं। हे अद्यापपर्यंत बऱ्याच जणांना न उलगडलेलं कोड आहे। तुम्ही म्हणाल असं कसं की 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण, 18ही पुराण हरीशी गाती। श्रुतीला विचारलं तर कसं आहे ब्रह्म, तर श्रुती सुद्धा नेती नेती म्हणतात, म्हणजे आम्हाला माहित नाही। वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेदाला सुद्धा तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतुशी केवी कळे, त्याने हात टेकले। जसं
शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंत कवी म्हणतो, भगवान शंकराचं वर्णन केलं, पण त्याला असं वाटायला लागलं की एवढं मी शिवमहिम्न स्तोत्र गायलं तरी सुद्धा महादेवाचं परिपूर्ण वर्णन माझ्याकडून झालं नाही. म्हणून शेवटी त्यानं एक श्लोक वापरला की देवा, तुझं वर्णन करायला गेलं तर ते हनुमंतरायाच्या शेपटीसारखं लांबतच जाते, होतच नाही पूर्ण. म्हणून त्यानं तिथं शेवटी असे श्लोक वापरले की असित गिरी समंशात कंजलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखिनी पत्र मुरवी आणि लिखती यदि ग्रहित्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम नयाती. असं जरी केलं, समुद्राची शाई केली आणि सरस्वती सारखं लिहित बसली तरी सुद्धा तुझ्या गुणाचं परिपूर्ण वर्णन कुणालाच होणार नाही. मग इथं तुकोबर आहे त्या अशा आपल्याला अनकलनीय असणाऱ्या, अनाकलनीय आणि अगम्य अशा परमात्म्याचं वर्णन सगुण साकार झाल्यास करतात. विठ्ठला साधारणपणे आपल्याला सगुण निर्गुण परमात्मा आकाराला आला की आपण त्याला सगुण म्हणतो. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, मग तो गुणाला आला. पण त्याच्या अगोदर तो परमात्मा कसा होता तर निर्गुण होता आणि निराकार होता. त्याला कुठलाही आकार नाही, गुण नाही. नाही रूपवर्ण गुण जेथे रंग नाही रूप नाही वर्णछाया रंग नाही रूप नाही वर्णछाया रंग नाही रूप नाही गुणाला प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला वर्णन बघायला मिळालं. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही. मग असा निर्गुण परब्रह्म कसा आहे ते सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. माऊली ज्ञानोबरायला विचारलं कसं आहे ते ब्रह्म, त्यांनी सांगितलं सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण तेथे. त्याला रूपवर्ण गुण नाही. मग तो कधी गुणाला येतो, कधी रूपाला येतो तर भक्तासाठी तो अवतीर्ण होतो. एक दुसरं धर्म स्थापन करायचा असेल त्यावेळेस देव अवतीर्ण. एरवी तो निर्गुणच आहे. आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही जेव्हा आता जागे आहेत सगळे तेव्हा तुम्ही सगुण आहेत आणि झोपीमध्ये तुम्ही निर्गुण आहेत. तुम्हाला झोपीमध्ये कशाचीच आठवण नाही, सगळं विसरून झोपावं लागतं तरच झोप येते. ही माझी बायको, हे माझं शेत, हा माझा मुलगा असं जर म्हणत बसलात अंतुरणावर तर तुम्हाला झोप लागणार नाही. आता माझं कोणीच नाही, न तातो न माता न बंधुर न दाता न पुत्रो न पुत्री न भरत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममेव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. आता हे माझे कोणीच नाहीत. न मे मृत्यू शंका न मे जाती भेद पिता नैव मे नैव माता न जन्म. मला कोणीच नाही असं म्हणल्यावरच आणि माझं काहीच नाही या जगात तरच तुम्हाला शांत झोप येते. आणि संध्याकाळी आपली साधारण अशी स्थिती होती की आता मला झोपेत सुख आहे आणि झोप घ्यायची, कंटाळा आलेला असतो. मग सगळं विसरावं लागतं. त्यावेळेस तुम्ही निर्गुण असता आणि सकाळी डोळे उघडले की जग चालू होतं. मग उठल्याबरोबर कुणाला चहाची सवय असेल, कुणाला ह्याची सवय असेल, ज्याचे त्याच्या पद्धतीनं ज्याचे त्याचं चालू होते. म्हणजे तुम्ही उठलात की सगुण झाला आणि कामाला लागला. तसंच परमात्म्याचं सुद्धा आहे. परमात्मा निर्गुण निराकार आहे पण तो गुणाला येतो. विठ्ठला आणि हा सगुण निर्गुण
वाद शास्त्रामध्ये आहे. शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन उर्वीचे भ्रमण याजसाठी, याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अमुप ग्रंथ केले. याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अमुप ग्रंथ केले. अनेक ग्रंथ व्यासाने लिहिले, त्याच्यामध्ये त्यांनी निर्गुण सगुण ब्रह्माचं वर्णन केलं. मग आपल्याला प्रामुख्यानं बऱ्याच जणाला निर्गुण परमात्मा मानणारे लोक सगुणाची उपासना करत नाहीत. त्यांना ही मूर्तीपूजा म्हणलं की राग येतो, आणि आपण सर्वजण मूर्तीपूजा मानणारे आहात. मग हाच प्रश्न अर्जुनानं 12व्या अध्यायात पहिल्यांदाच देवाला केला. अर्जुन वाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमा. देवा सगुण निर्गुणात जो सगुणाला बसतो तो योग्य आहे का निर्गुणाला बसतो तो योग्य आहे. मग देवानं उत्तर दिलं. श्री भगवान वाच मय्या वेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तमामतः. आणि जे निर्गुणाची उपासना करतात त्यांच्या बाबतीत काय सांगितलं. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद भीरवाप्यते. विठ्ठला त्याच्यात सांगितलं की परमात्मा सगुणही आहे निर्गुण आहे, आणि भक्त दोन्ही आहेत. सगुणाचेही भक्त आहेत आणि निर्गुणाचेही भक्त आहेत. बऱ्याच जणांना देव आकाराला येतो नको वाटते, कारण एवढा मोठा परमात्मा व्यापक आहे आणि त्याला मर्यादित करता तुम्ही, असा त्यांचा आरोप आहे आपल्यावर. व्यापक परमात्मा जळीस्थळी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव, किंवा विठ्ठल जळीस्थळी भरला. अहो विठ्ठल सर्वत्र असताना तुम्ही त्याला व्यापक असताना मर्यादित करून एका मूर्तीत का आणता, असा कुणाचा आरोप आहे. निर्गुण उपासकांचा आरोप आहे. मग ह्याला उत्तर तुकोबारायांनी दिले की असं नाही की जरी परमात्मा व्यापक असला, आम्हाला सुद्धा मान्य आहे परमात्मा व्यापक आहे. यत्किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. जसं प्रल्हादाला विचारलं कुठं आहे तुझा देव, प्रल्हादानं सांगितलं माझा देव नाही अशी जागा दाखव. कुणाला? हिरण्यकश्यपूला. हिरण्यकश्यपूला आश्चर्य वाटायला लागलं. फक्त मंदिरातच देव असतो जास्तीत जास्त एवढ्यापर्यंत, तेवढ्याही विचाराचा तो नव्हता. देवाच्या नावालाच जनबंदी घातली होती, त्याला हा सुद्धा विचार मान्य नव्हता. त्या ठिकाणी प्रल्हादानं असं सांगितलं छाती ठोकपणे की माझा परमात्मा या खांबात सुद्धा आहे, या दगडात सुद्धा आहे, अणुरेणूत भरलेला, अणुरेणूत परमात्मा भरलेला आहे. आणि मग असं विचारल्यावर मग त्याची खात्री पटवण्यासाठी मग हिरण्यकश्यपूने विचारलं ह्या खांबात आहे म्हणतोस ना तू, पाहतो. मग खांबावर लात मारली, त्याबरोबर नृसिंह रूपानं देव प्रकट झाले.
स्तंभी नारायण प्रगटले, किंवा हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. मग देवानं प्रत्यक्ष प्रमाण दिलं कुणाला? हिरण्यकशिपूला. आणि देव प्रकट झाले भक्त प्रल्हादाच्या भक्तीसाठी. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलूनी घेतला कडेवरी भक्त सुखे निवाला, नाम बरवया बरवंत. पुढे असा परमात्मा खांबातून प्रकट झाला आणि प्रमाण दिलं की जो व्यापक परमात्मा आहे, जो निर्गुण आहे, तोच सगुण साकार रूपाला येतो. विठ्ठला असा परमात्मा कधी कधी अवताराला येतो. देवानं सांगितलं की मी जेने जेने अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. मला त्याची आठवण आहे. देव अर्जुनाला सांगतात की अर्जुना बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचा. अर्जुना तुझे आणि माझे जन्म पुष्कळ झालेत, पण तुला जन्म मरणाचा विसर पडलाय. पण मला मी ज्या ज्या वेळी मी अवतीर्ण झालो या पृथ्वी तलाव ते सर्व ज्ञात आहे. तुला मात्र एक जन्म झाला की तुमच्या विस्मृतीचा पडदा पडतो. मागच्या जन्मी कोण होतात हे आठवत नाही आणि पुढे कोणता जन्म घेणार आहेत याचं ज्ञान नाही. परंतु देवाला मात्र आत्तापर्यंत या पृथ्वी तलावर किती वेळा मी अवतीर्ण झालो ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. मला त्याचं स्मरण आहे. मग कधी कधी अवतीर्ण झाला मी शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला, कारण आपल्या अभंगाकडे जायचे. मत्स्य अवतारामध्ये देव मत्स्य रूपानं प्रकट झाला. निर्गुण निराकार परब्रह्म, पण मत्स्य रूपानं प्रकट झालं. शंकासुरानं वेद नेले होते ते घेऊन आला. आणि सत्यव्रत राजा जे होता मनु, सत्यव्रत मनु म्हणजे ज्याच्या नावावरून आज मानव शब्द आलाय तो आद्य मनु. आद्य मनु महाराजांसाठी मत्स्य अवतार घेतला देवाने. आणि मत्स्य अवतार घेऊन त्यांच्या कमंडलूमध्ये देव आला. कमंडलूतून मग घरी ते मोठा मोठा होत तो मासा सागरात सोडला. आणि शेवटी मात्र मत्स्य रूपातल्या भगवंतानं, विष्णू भगवंतानं सत्यव्रत राजाला म्हणजे मनुला असं सांगितलं की तू आता काय कर, पृथ्वीवर प्रलय होणार आहे आणि या प्रलयामध्ये सर्व पृथ्वी नष्ट होणार आहे. प्रभव प्रलय स्थानम, या पृथ्वीचा प्रलय मी करणार आहे. आणि हा प्रलय झाल्यावर त्यावेळेस फक्त तू काय कर, तुझी नाव माझ्या शिंगाला बांधून त्याच्यामध्ये पृथ्वीवरले सर्व वृक्षाचे बीज, वेद, उपनिषद, जेवढं साहित्य पुढे सृष्टी निर्मितीसाठी लागणार आहे तेवढं जतन करून ठेवायला सांगितलं. आणि मत्स्य रूपानं देव मोठे झाले. खरोखर सृष्टीचा प्रलय झाला आणि मनु राजा त्या बोटेमध्ये बसून आल्यावर ती बोट देवानं बुडू दिली नाही. हा मत्स्य अवतार आहे. मत्स्य अवतार झाल्यावर पुन्हा कुर्म अवतार झाला. एकदा देव आणि दानवांचं समुद्र मंथन चालू होतं. समुद्र मंथनामध्ये एकदा देव प्रकट झाला. कसा झाला? मंदराचल पर्वताची रवी केली आणि वासुकी नागाचा दोर केला आणि तो दोर दोघांनी दोन्ही बाजूने धरला, देव आणि दानव. आणि मंथन सुरू झालं, समुद्र मंथन. त्या समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचल पर्वत खाली खाली जात असताना देवानं त्या पर्वताला पाठ दिली, तो कुर्म अवतार. कुर्म होऊन देव अवतीर्ण झाले. मग हाच निर्गुण निराकार परमात्मा तिथं सगुण साकार कुर्म रूपानं झाला. आता तुम्ही म्हणाल देव कधी मत्स्य होतो, कधी कुर्म होतो, हे आपण ठरवू शकत नाही. ज्या त्या परिस्थितीनुसार देव अवतार घेत असतो. आता एवढे मॉडेल तयार केले ब्रह्मदेवानं, ही निर्मिती केली आपली, सगळे एकासारखे आहेत का? नाही. मग एवढे अनंत जीव निर्माण केले, अनंत रूप देवानं निर्माण केले. मग आपण त्याला सांगू शकत नाही की तू कोणत्या रूपानं इथं यावं. देवाला त्याचं स्वातंत्र्य आहे की देव कोणत्याही रूपानं येऊ शकतो. तो मत्स्य होऊ शकतो, कुर्म होऊ शकतो. अहो वराह झाला देव. काय झाला? वराह झाला. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपूचाच भाऊ हिरण्याक्ष, पृथ्वी दाढेत घेऊन रसातळाला पृथ्वी जात असताना देवानं पृथ्वीचं रक्षण केलं. तो वराह अवतार. वराह अवतार धरिले गाढे, गाढा अवतार धरला आणि देव त्यावेळेस वराह झाला. वराह झाल्यावर पुन्हा देव नृसिंह झाला. आताच मी सांगितलं प्रल्हादासाठी. पुन्हा देव एकदा वामन झाला. आता वामन रूपानं देव का आला? निर्गुण निराकार परमात्मा बलीच्या दारात आला. बलीचा यज्ञ चालू होता आणि बळीनं काय केलं होतं? बळीराजा दैत्य बहुत मातला, संपत्ती हरिल्या देवाची या,
देवाच्या सर्व संपत्ती हरण केल्या. त्याचं कारण बळीकडं संजीवनी विद्या होती. त्यांचे गुरु होते शुक्राचार्य, दैत्याचे गुरु शुक्राचार्य आणि देवांचे गुरु बृहस्पती. आता शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या होती. दैत्य मारले की संजीवनीमुळे पुन्हा जिवंत व्हायचे. दैत्याने फार त्रास दिला आणि बळी त्या दैत्याचा राजा होता. बळीनं आपलं साम्राज्य वाढवलं, एवढं साम्राज्य वाढवलं की लोक सुख समाधानी होते बळीच्या राज्यामध्ये. म्हणून इडापिडा टळो बळीचं राज्य हो म्हणून लोकांना काहीच कमतरता नव्हती. बळी ब्राह्मणांना दक्षिणा द्यायचा, क्षत्रियांनाही सांभाळायचा, वैश्यांनाही सांभाळायचा आणि शूद्रांनाही कुणालाच काही कमी नव्हतं. मग त्यावेळेस सुजलाम सुफलाम असताना देवानं त्याला पाताळात का घातलं? तर वामन अवतारामध्ये देव बळीच्या दारात आले, कारण देवांना त्रास होऊ लागला. मग ते वेळी तुवा आदिती उदरी अवतारधारी बटू झाला. बटू म्हणजे वामन रूपानं देव आला आणि बळीला सांगितलं की मला 3 पावलं भूमी पाहिजे. किती पाहिजे? 3 पावलं. संकल्प सोडा म्हणले. सोडायला लागल्यावर शुक्राचार्य म्हणले संकल्प सोडू नको राजा. हा आलेला साधारण ब्राह्मण बटू नाही, तर हा प्रत्यक्ष विष्णू आहे, कपट करण्यासाठी आला. पण बळी म्हणाला की माझ्या दारात आलेला याचक रिकाम्या हातानं जाणार नाही. मग संकल्प सोडत असताना शुक्राचार्य म्हणले शेवटचा प्रयत्न, झारीच्या आत जाऊन बसले. पाणी बाहेर येईना म्हणून एक काडी घेतली. मग आड आला म्हणून फोडीला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्य आंधळे झाले. पण बळीनं संकल्प सोडला आणि 3 पावलं भूमी द्यायचं मान्य केलं. मान्य केल्यावर पहिल्या पावलातच देवानं विराट रूप धारण केलं. मी आता सांगत होतो, निर्गुण निराकार परमात्मा केवढं रूप धारण करेल सांगता येत नाही. अर्जुनाला सुद्धा अगोदर वाटायचं की हा कृष्ण म्हणजे वसुदेव देवकीचा मुलगा आहे. पण त्याला जेव्हा विश्वरूप दर्शन बघायला मिळालं तेव्हा कळालं की परमात्म्याचं खरं स्वरूप काय आहे. 11व्या अध्यायात मग मात्र अर्जुन म्हणू लागला, खरंच देवा सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिम मानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. मग देवाला अर्जुनाला कळालं तुझं स्वरूप विराट आहे देवा. तू निर्गुण निराकार आहेस, सगुण साकार झालास आणि कुणालाच कळू देत नाहीस. अशा पद्धतीनं तिथं त्यानं त्रिपाद भूमीमध्ये मग 3 पावलं भूमीमध्ये स्वर्ग पृथ्वी पाताळ याचं राज्य घेतलं. 2 पावलामध्ये स्वर्ग पृथ्वी. मग 3रं पाऊल बळीच्या डोक्यावर वामनानं दिलं. बळीला सुतल नावाच्या पाताळात घातलं. भागवतामध्ये तुम्ही ही कथा ऐकली. पण तुम्हाला मला हे स्पष्ट करून सांगायची, निर्गुण निराकार परमात्मा आकाराला येतो आणि तो भक्तासाठी येतो. विठ्ठला आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा. किंवा अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. पुढे काय? कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार घेतो देव, अनंत रूपे अनंत वेशे पाहिले म्या त्यासी बाप रखमा देवीवरू कुणबानली कैसी. म्हणजे देव अनंत रूपानं नटलेला आहे. मग वामन अवतार झाल्यावर पुन्हा परशुराम अवतार. कालच परशुरामाची जयंती झाली. म्हणजे खरं तर अक्षय तृतीयेलाच असते, पण काल एक तिथीमध्ये आल्यामुळं परशुरामाची जयंती. परशुराम जमदाग्नी आणि रेणुकेचा मुलगा. कोण? परशुराम. आणि परशुराम कसे होते? तर परशुराम अग्रत चतुरो वेदा म्हणजे पंडित होते. 4 वेदामध्ये ब्राह्मण होते. अग्रत चतुरो वेदा पृष्ठत सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपी शरादपी. असा एकमेव आवेश अवतार आहे भगवान विष्णूचा 6वा अवतार, ते म्हणजे परशुराम, की ज्याच्याकडे शापानेही माणसं मारण्याची ताकद होती, शस्त्रानेही. शस्त्र आणि शास्त्र दोन्हीमध्ये पंडित कोण होते? परशुराम होते. दोन्हीमध्ये पंडित. म्हणजे ज्याला ज्या भाषेत समजल, शास्त्रानं समजत नसेल तर शस्त्रानं समजावला. जसं काल परवा आता पहेलगामला हल्ला झाला, तिथं तुमचं शास्त्र काम करेल का? तिथं त्यांनी जर बंदुकीनं गोळ्या झाडल्या तर आपल्याही सैनिकाला त्याला उत्तर देताना, प्रत्युत्तर देताना गोळीला उत्तर गोळीनंच द्यावं लागेल. तसं परशुरामाचं होतं की अगोदर शास्त्रानं समजून सांगायचं. क्षत्रियांना बरंच समजून सांगितलं. त्यावेळी क्षत्रिय उन्मत्त झाले होते, पण ऐकायला तयार नाहीत. एके दिवशी त्यांचे वडील जमदाग्नी, त्यांच्याकडे एक कामधेनू होते. थोडं फास्ट व्हायले का? विषयासाठी थोडं फास्ट घेतलं. कामधेनू
आता हा एक कार्तवीर्य सहस्त्रार्जुन राजा होता तो, 1000 हात होते त्याला, कार्तवीर्य सहस्त्रार्जुन, 1000 हाताची शक्ती म्हणजे बळ होतं त्याच्याकडे, मनुष्यबळ भरपूर होतं. जमदग्नीच्या आश्रमात आला. परशुराम त्यावेळी आश्रमात नव्हते. जेवण झालं. आता जिथं जेवलं तिथं समाधानानं जावं की नाही, जाता जाता त्या कामधेनूकडे लक्ष गेलं. कुणाचं? कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचं. आणि त्यानं म्हणला, या ब्राह्मणाला या कामधेनूचं काय काम आहे म्हणला. ब्राह्मणाकडे कामधेनू, मी राजा आहे, माझ्याकडे असायला पाहिजे. इच्छा उत्पन्न झाली, लालसा उत्पन्न झाली आणि ती कामधेनू सोडून घेऊन जाऊ लागला. जमदग्नीनं अडवलं, माझी कामधेनू तू नेऊ नको. भस्मासुरासारखा जिथं खाल्लं, ज्याच्याकडून वरदान मिळालं त्याच्यावरच उलटवायचं. महादेवाकडूनच वरदान मिळालं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. महादेवाच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला. कोण? भस्मासूर. मग मोहिनी रूप घ्यावं लागलं देवाला आणि मग त्याचाच हात त्याच्या डोक्यावर ठेवून मारावं लागलं. तसंच इथं सहस्त्रार्जुनाचं झालं. मग सहस्त्रार्जुनाला अडवल्याबरोबर जमदग्नीला मारून टाकलं त्यानं. जमदग्नीला मारल्यावर परशुरामाला कळालं, आता मात्र क्षत्रियाने उन्मत्तपणाचा कळस केला. मग मात्र प्रतिज्ञा केली. त्याच्याकडे एक परशु होता, त्याच्या परशुला मिशा होत्या, म्हणजे असा परशु होता. परशु असा होता की परशुनं त्यानं 21 वेळा पुन्हा पृथ्वीवर क्षत्रियच ठेवला नाही, निक्षत्रिय पृथ्वी केली. असा परशुरामाचा अवतार आहे. इदम ब्राह्मण इदम क्षात्रम, ब्रह्म आणि क्षात्र तेजानं युक्त अवतार होता विष्णूचा तो. मग तो का घेतला असेल देवानं, एवढे क्षत्रिय काम आले तर त्यावेळेस ती गरज होती. मग ती गरज संपल्यावर पुन्हा रामाची भेट झाली आणि रामानं सांगितलं की देवा, आता तुमचं कार्य समाप्त झाले, मी आलोय आता क्षत्रिय कुळात आलोय आणि क्षत्रियांना आता मला सुधारायचंय आणि क्षत्रियाचं संघटन करायचंय. कारण क्षत्रिय जर संपले तर शत्रू आक्रमण करतात. आपल्याला रक्षणासाठी कुणाची गरज आहे? क्षत्रियाची गरज आहे. मग क्षत्रिय सत्ता पुन्हा रामानं उभा केली, परशुरामाला वनामध्ये धाडलं. आजही परशुराम चिरंजीव आहेत. असं नाही की आज पृथ्वीवर परशुराम कधी कुणालाही दर्शन देऊ शकतात. 7 जण असे आहेत त्यांना मृत्यू नाही. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृप परशुरामश्च सप्ते ते चिरजीविन. हे 7 जण चिरंजीव आहेत. विठ्ठला पुढचा अवतार रामाचा झाला. कौशल्याच्या दशरथाच्या पोटी राम अवतीर्ण झाले 7व्या अवतारात. निर्गुण निराकार परब्रह्म दशरथाच्या घरी आलं. मग रावणाला मारलं, बिभीषणाला लंका दिली आणि पुन्हा प्रजेला सुखी केलं. झाले रामराज्य काय उने आमासी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हैशी. काहीच कमी नव्हतं. स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा. असं रामराज्य पुन्हा रामानं केलं. काळ नामाच्या गजरे भय सुटले कळी काळ. अकाली मरण सुद्धा कुणाला नव्हतं. असे अटॅक बिटॅक नव्हते त्यावेळेस रामाच्या राज्यामध्ये. बापाच्या आधी मुलगा कधीच मरायचा नाही. आता मात्र बापाच्या अंत्यविधीला मुलगा राहिना झालाय, कारण मुलगाच अगोदर जात आहे. म्हणजे अशी स्थिती ही कलियुग आल्यामुळे आहे. कारण कली पापाचीच मूर्ती आहे. विठ्ठला आज सुद्धा आपण म्हणतो राम राज्य यावं. कोणतं राज्य यावं? वी आर क्रेविंग फॉर राम राज्य. राम राज्य यावं. कारण रामाच्या काळात समाज व्यवस्था चांगली होती. आजच्यासारखी समाज व्यवस्था बिघडली नव्हती. शिक्षण व्यवस्था चांगली होती. उच्च पद्धतीचं शिक्षण मिळायचं रामाच्या काळात. वशिष्ठ कुलगुरू, विश्वामित्र, वेगवेगळे ऋषी होते. त्यांच्या आश्रमात गुरुकुल पद्धतीनं सुंदर शिक्षण मुलांना मिळायचं. ही शिक्षण व्यवस्था चांगली होती. आता शिक्षण व्यवस्था बिघडली, समाज व्यवस्था बिघडली, अर्थव्यवस्था. पण रामाच्या काळात अर्थव्यवस्था उत्कृष्ट उच्चांकावर पोहोचलेली होती. आजही आपल्याला वाटते रामासारखं राज्य असावं. जसं छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये उत्कृष्ट शासन होतं, आजही आपल्याला वाटते शिवाजी महाराज असावेत. कारण त्यांनी त्या काळामध्ये उत्कृष्ट शासन, स्वराज्य निर्माण करून, अष्टप्रधान मंडळ स्थापन करून एक आदर्श राज्य प्रस्थापित केलं आणि एक आदर्श राजा म्हणून समाजापुढे आले. तसाच आदर्श राजा म्हणजे राम. रामाचा आदर्श त्या काळामध्ये सर्वांना वाटायचं की रामाच्या काळात कुणालाच काही कमी नाही. पृथ्वीवर सुजलाम सुफलाम स्वर्ग होता. मग त्याच्यानंतर कृष्ण अवतार झाला, 8वा अवतार.
तेव्हा निर्गुण निराकार परब्रह्म वसुदेव देवकीच्या पोटी आला, नंद यशोदेच्या अंगणात खेळू लागला. परब्रह्म निष्काम तो हा गवळी घरी, वाक्या वाळे अंधुकृष्ण नवनीत चोरी. कृष्ण अवतार झाला, त्याच्यानंतर फास्ट घेतो 9वा अवतार मौन अवतार धारण केला देवानं. देवानं बोलणंच नाही, मौन अवतार म्हणजे बुद्ध अवतार, मौन अवतार. आणि आता पुढे जो अवतार होणार आहे 10वा, तो आहे कल्की अवतार. तो कल्की अवतार कलियुगाच्या अंतिम चरणात होणार आहे, हे भविष्य पुराणात सांगितलेलं आहे. मग इतर अवतार आता अवधूत मूर्ती दत्तात्रेय असतील, भागवतातले 24 अवतार, त्यात अंश अवतार या प्रत्येक अवतारात देव निर्गुण रूपात होता, पण सगुण साकार झाला आणि भक्तासाठी दर्शनाला सोपा झाला. नाही तर अवघड होता. आता तुम्हाला जर म्हणलं अनिरुद्ध महाराज तुम्ही घरी चित्त एकाग्र करा, आकाशात चित्त एकाग्र करा, तर आकाश म्हणल्यावर तुमच्या पुढे कुठलाच आकार येत नाही, तुमच्या ध्यानातच येत नाही. पण तुम्हाला जर म्हणलं श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर बसा आणि ध्यान लावा, तर तुमचं ध्यान त्या मूर्तीत लागतं की नाही? लागतं. त्याचं कारण काय? आपलं मन मूर्तीमध्ये एकरूप होतं लवकर, म्हणून मूर्तीपूजा आली. ही मूर्तीपूजा साधारण नाही, मूर्तीपूजा इज अ परफेक्ट सायन्स, पण आपणच त्याच्यात कचरा घुसविला, म्हणून मूर्तीपूजा आली, सगुण उपासना आली. मग त्यांचा जो आरोप होता तो खोटा आहे, निर्गुणात मनच लागत नाही. आपलं मन जर प्रगल्भ व्हायचं असेल, प्रगमनशील व्हायचं असेल, संवेदनशील व्हायचं असेल, तर मूर्तीपूजेत लवकर एकाग्र होतं, हे संतांनी ओळखलं. म्हणून आपल्याला सगुण उपासना दिली, मुख्य उपासना सगुण भक्ती. आणि मुख्य उपासना दिल्यामुळं आपलं मन देवात रमत राहील, म्हणून सगुण उपासना आली. आणि सगुण झाल्यामुळं देव आपल्याला सोपा झाला. विठ्ठला विठ्ठला असा निर्गुण परमात्मा सगुण झाल्यावर त्याचे लक्षण कोणते? अभंगाचं प्रथम चरण आनंद अद्वय आता हा परमात्मा म्हणजे परब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ह्याला 4-5 विशेषणं तुकोबरायांनी सांगितले. त्या विशेषणाचा आता विचार करू. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय म्हणतात, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. आता सावध ऐकल्यास तुम्हाला ह्या चरणाचा अर्थ लवकर लागणारच नाही, कारण ते पहिल्या दिवसाचं कीर्तन जड त्याच्यासाठीच असते. कारण का, तुम्हाला निर्गुण निराकारातून पुन्हा सगुण साकाराकडे आणायचे, म्हणून ते थोडंसं आपल्याला जड जातं. आनंद स्वरूप परमात्मा आहे. आता तुम्हाला जर आनंद स्वरूप म्हणलं, उपनिषदाचा आनंद काढायचा म्हणलं, किती आनंद झाल्यावर एक मनुष्य आनंद, किती मनुष्यानंद झाल्यावर एक परमानंद, असं करत करत ब्रह्मानंदापर्यंत जर गेलो तर आपण थोडक्यात सांगतो, तर असे 1000 आनंद झाल्यावर एक ब्रह्मानंद होत असतो. ते तसं स्वरूप म्हणजे आनंदाचा कंद विटेवरी नीट, आनंदाचा परमात्मा परमानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे. पुढे समागत्य तिष्ठंत मानंद कंदप. मानंद कंद म्हणजे आनंद कंदप असा परमात्मा आहे. आनंदाचा कंदच आहे तो, आनंद स्वरूप आहे असा परमात्मा आहे.
आनंद स्वरूप असतं, हे त्याचं स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. तुम्ही बघा, सगळ्यात जास्त तुमचं मन प्रसन्न जर कुठं होत असेल तर ते मंदिरात, मूर्तीसमोर. जेव्हा जेव्हा तुम्ही तीर्थयात्रा करत जाल तेव्हा कुठल्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरात गेलं की तुम्हाला समाधान, आणि बाजारात गेलं की सगळी भनभन विठ्ठला विठ्ठला. म्हणून परमात्मा आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय, अद्वय म्हणजे एकता, न द्वय म्हणजे दुसरा नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. अद्वय आहे ते. प्रज्ञानम ब्रह्म, सर्वम खल्विदम ब्रह्म, तत्वमसी, तत्त्वम असि. जसं आपण तोच तू आहेस संतांनी सांगितलं, तसा परमात्मा हे वेदांतातले महावाक्य आहे. मला वाटते तुम्ही सगळे श्रोते हनुमान महाराजाच्या पाठांतरातले आहेत, म्हणून तुम्हाला हा विषय तेवढाही फारसा अवघड जाणार नाही, मला याची खात्री आहे. कारण आपल्या भागाचं वैभव म्हणजे परमपूजनीय प्रातस्मरणीय हरिभक्त परायण हनुमान महाराज आवळगावकर. आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श महाराज. आज महाराष्ट्राच्या पाठीवर एवढा अभ्यासू कीर्तनकार तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. विठ्ठला महाराजाचं नियोजन बघितलेस तुम्ही वरवर बोलण्यावर जाऊ नका महाराजाच्या. महाराज वरवर साधे दिसतात, साधे बोलतात, पण एकदा त्यांनी ब्रह्म चालू केलं तर तुम्हाला ब्रह्मानंदी लागली टाळी, मग कोण देहा ते सांभाळी. तुम्ही देहभान विसरून जाल, एवढी ताकद त्या महात्म्यामध्ये आहे. विठ्ठला म्हणून खरोखर धन्य आहेत तुम्ही श्रोते. गीतेच्या पाठांतरातले भागवत ऐकतात, त्याच्यानंतर उपनिषद ऐकतात, वेद ऐकतात. तुमच्यासाठी हे नवीन नाही. कीर्तन भजन म्हणजे अनादी काळापासून आलेली परंपरा तुमच्या गावात सुद्धा प्राचीन आहे, खूप प्राचीन आहे. मी आल्यावर बघितलं, मला दत्ता महाराज म्हणले गावामध्ये एवढे झाडं आहेत, कोणतंही फळ मागा खायला उपलब्ध आहे. म्हणजे असं गोकुळासारखं गाव आहे, सुंदर गाव आहे. विठ्ठला अद्वैत परमात्मा, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. आता पहिलं ब्रह्म एकटंच होतं, एकलेन कंठे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. पहिले कोठेच नव्हते, काही अगोदर काहीच नव्हतं. अशा परब्रह्माला इच्छा उत्पन्न झाली, मायेचं साह्य घेतलं ब्रह्मानं, मायेचं साह्य घेतलं आणि प्रकृतीचं साह्य घेतलं की मग ब्रह्म आकाराला येऊ शकतं. म्हणून ब्रह्माला न एकाकी रमते, त्याला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून आपल्याला निर्माण केलं. 14 भुवन निर्माण केली, 14ही भुवने निर्माण केली त्याला. पुन्हा त्या परमात्म्यानं. म्हणून सत्ता मात्रे आपुलिया असं आहे, सत्ता मात्रे आपुलिया. देवाने ह्या सगळ्यांचं धारण, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. सर्वांचं धारण भरण पोषण भरता तोच आहे, पोषितो जगाशी एकला तो. असा परमात्मा सगुण साकार झाला आहे आणि त्याचं स्वरूप तुकोबाराय सांगतात की अद्वय, आनंद, अद्वय, नित्य. नित्य म्हणजे काय? आपण अनित्य आहेत का नित्य आहेत? आता प्रकट आहेत तोपर्यंत नित्य आहेत, पण कायमस्वरूपी आपला कधीतरी विनाश उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किंवा वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानि गृहाति नरोपरानी तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. पुन्हा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहारे ते न त्वम शोचितुम तुम्हाला. म्हणून याचा शोक करण्यायोग्य नाही. हे मड आहे, कधीतरी जाणारच आहे, नाश काय. पण परमात्मा मात्र अविनाशी आहे. अविनाशी म्हणजे त्याला नाश नाही. अविनाशाशी पाहे नाश कैसा, त्याला नाश नाही. बाकी सर्व ह्या जगात जे जे आकाराला आलं त्याला सगळ्याला नाश आहे, प्रत्येक वस्तूला नाश आहे. पण परमात्मा मात्र अविनाश आहे. म्हणून ह्या नाशिवंत देहानं नाशिवंत देता आणि ब्रह्म येईल हाता, हे नाशिवंत देऊन आपल्याला अविनाश परमात्मा साध्य करायचा. अविनाश करी आपुलिया
ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे विठाला परमात्मा नित्य आहे, एकटाच नित्य आहे. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. जगत मिथ्या आहे. जीव ब्रह्मेव नापरा. जीव ब्रह्मस्वरूप आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवम हे आपलं खरं स्वरूप आहे. मी वासुदेव तत्वता हे आपलं खरं स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी हे आपलं खरं स्वरूप आहे. तत्वमसी हे आपलं खरं स्वरूप आहे. मग हे खरं स्वरूप संत आपल्याला जाणीव करून देतात की तू दिसतो देहानं शंकरराव, नारायणराव रे, तुम्हाला नारायणराव, अनिरुद्ध, सुरेश महाराज हे नामाभिधान तुम्हाला नावं दिले गेलेले आहेत. प्रत्येकाला नाव दिले गेलेलं आहे. परंतु सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. मग वेगवेगळ्या रूपानं परमात्माच नटलेला आहे. असा निर्गुण निराकार परमात्मा सत्य आहे, आनंद, अद्वय, नित्य. नित्य म्हणजे तो सत्यच आहे ना. सत्य तू विठ्ठला किंवा सत्य सत्य पुन्हा सत्यम, सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरेर नामेव केवलम. म्हणून ह्याला जे जाणतात ते मग कौपिनधारी जरी असले तर कौपिनवंत खलु भाग्यवंत, ते भाग्यवंत आहेत. म्हणून असं जर भाग्यवंत व्हायचं असेल तर त्या परमात्म्याचं कधीतरी एखाद्या वेळी कधीतरी गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रूय करणे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणून कधीतरी आपण देवाचं ध्यान केलं पाहिजे, गीता वाचली पाहिजे, विष्णू सहस्त्रनाम वाचलं पाहिजे, तर त्याचं स्वरूप कळेल. विठ्ठला विठ्ठला म्हणून असा अजो शाश्वतोयम नित्य नित्य असा परमात्मा आहे. आनंदाद्वय नित्य निरामय निर्मळ आहे, निरामय आहे. त्याच्यामध्ये कुठले आपल्यासारखे काम क्रोध देवाकडं नाहीत. तो सर्वापासून अलिप्त आहे, अलिप्त राहतो. जसं कमळ तुम्ही बघा चिखलात राहतं, पण चिखलाचा स्पर्श अंगाला लागू देत नाही. राहतं कुठं? चिखलात. जलकमलवत त्याला म्हणायचं, पद्मपत्र मिवांभसा. तसं आपल्याला या संसारात राहायचंय, परंतु या संसाराचा लेश अंगाला लागू द्यायचा नाही. अलिप्त ब्रह्मवादी किंवा सत्यवादी करे संसार सकळ. अलिप्त कमळ जळी जैसे, जळापासून कमळ अलिप्त राहतं, तसं आपण संसारात राहून सुद्धा आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा किंवा संसारी असावे आसोनी नसावे, कीर्तन करावे वेळोवेळा. अशा पद्धतीनं जर आपण संसारात राहिलो तर मात्र आपल्याला या इथल्या साथे आली आहे, या बाजारात आलेला रंग आपल्याला लागणार नाही. केवळ विठ्ठलाचा एक रंग आपल्याला लागेल. विठ्ठला म्हणून आनंदाद्वय नित्य निरामय असा परमात्मा जो की जे का निजध्येय योगियांचे. योगी लोक असतात. कोणते लोक? योगी. जे योगी
दिवस रात्र देवाचं ध्यान करतात. त्यांना दुसरं ध्यान आहे का तुमच्यासारखं? लेकरा बाळाचं, बायकोचं, या जगाचं कसं होईल, माझं कसं होईल, आपल्याला चिंता आहेत त्या सगळ्या. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने किंवा मरण भले परी काय अवकळायचं. कसली? या संसाराची फजिती. संसारामध्ये फजिती आहे आणि ती फजिती संतांनी ओळखली म्हणून ते अलिप्त राहिले की संसार हा असाच आहे. संसार दुःखमूळ चोहीकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले ओढा, असं संसाराचं स्वरूप आहे. मग अशा संसारात सुद्धा आपल्याला राहायचंय, पण विठ्ठलाच्या भक्तीत राहिलं की मग अडचण नाही. विठ्ठला योगी कोण? योगी कोणाला म्हणायचं? योग करतो तो योगी? योग करतो तो योगी का? नाही. योग म्हणजे काय? योग प्रोक्त पुरातन हा. आणि योग कोणता? योग म्हणजे सतत देवाशी जोडलेला जो आहे तो जॉईन. जॉईन म्हणजे जोडलेला. आपलं कसं आहे, काही काळ आपण जोडलेलो आहोत देवापाशी. आता एवढे बसलेले लोक कसे मनानं असो का तनानं असो, पण सध्या तरी देवाशी कनेक्ट आहेत. कनेक्ट. ते आकडा हल्ला की काय होतं, लाईट जाते. तसं इथून गेले की तुम्ही डिटॅच होतात. देवापासून डिटॅच झालात, एकदा संसारात गेलात, घरी जाऊन बायकोला म्हणतात कर चहा. काय सांगितलं महाराजांना गेलं विसरून. ब्रह्मही गेलं, सगुणही गेलं, निर्गुणही गेलं. तुझं सगुण म्हणो की निर्गुण. मग पुन्हा आपण असं म्हणायला लागतो, सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. बायकोला सांगतो काय नाही, दोन्ही परमात्मा एकच आहे, पण त्यालाच कळालेलं नसतं. विठ्ठला म्हणून देवापासून डिटॅच व्हायचं नाही, एवढंच करायचं जीवनात. तुकोबराय बी म्हणले ना, असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे उपजला भाव, तुझे कृपी सिद्धी जाऊ. देवा आता दूर करू नका. कसं का होईना एकदा तुमच्याकडे यायलाच मुश्किल आहे. आता माणसं यायला लागलेत तर त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवा. कारण या जगामध्ये त्यांना डिटॅच करायला भरपूर साधन आहेत. मोबाईल आहे, टी व्ही आहे, बायको आहे, लेकर आहे. कशात ना कशात त्या खेळण्यामध्ये तो रमला जातो. त्याला चॉकलेट कमी आहेत का इथून बाहेर गेल्यास? उलट कीर्तनकाराकडे लवकर आकर्षित होत नाही, का ते एकच चॅनल दिसते त्याला, दुसरं काय बदलत नाही. मग संसारात मात्र त्याचं मन रमविणारे, मन रिझवणारे अनेक साधनं आहेत. आता जसा मोबाईल आला तसे अनेक साधनं आहेत. कोणी विषयात विकारात रममान होतो की नाही माणूस? शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5च विषय बस झाले तुम्हाला रममान करायला. शब्द म्हणजे जसं हरिण त्या शब्दाला लुब्ध होतं आणि शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडतं. स्पर्श, हत्तीनीच्या स्पर्शासाठी खड्ड्यात पडतो, हत्ती नष्ट होतो. रूप, पतंगाचं रूप चांगलं आहे म्हणून पतंग झेप घेतो, दिव्याचं रूप चांगलं आहे म्हणून तर मृत्यू पावतो, नाश पावतो. रस, मासा गळाला काहीतरी लावलं आमिष, ते खायला जातो आणि घशामध्ये तो गळ अडकतो, मृत्यू पावतो. रस या विषयानं त्याचा नाश केला. गंध, कमळामध्ये भुंगा जातो, वास्तविक त्या कमळातून बाहेर येण्याची त्याच्यात ताकद आहे. एखादं लाकूड कोरू शकतो तर त्याला कमळ कोरायला अवघड आहे का? पण भ्रमर गुंतले सुमन कळीके. मग अशा 5 विषयात हे जर 5 गुंतले तर हे 5ही विषय माणसात असल्यावर माणसाला रमायला काय अवघड आहे? माणूस देवाकडे येतच नाही. विठ्ठला विठ्ठला तिकडेच रमते. अॅनिव्हर्सरी, बर्थडे, अमुक तमुक पार्टी, हे लग्नाचे काय वरात, ह्याच्यात रमतो की नाही माणूस? इतका रमतो ते पाहिल्यावर चित्रपट असं वाटते की ह्याच्यासारखी मजा कुठंच नाही का काय, इतका तो रमतो. मग तो माणूस देवाकडे जोडणं एवढं सोपं नाही. म्हणून योगी कुणाला म्हणायचं हे सांगतो की जो देवाशी जोडलेला आहे, नित्य जोडलेला. आणखी पुन्हा भगवंताच्या दृष्टीनं व्याख्या सांगतो तुम्हाला की नित्येशाम नित्याभियुक्तानाम, एवढा शब्द लक्षात घ्या. योगक्षेम वाहन. नित्य अभियुक्त म्हणजे जो देवाशी सतत जोडलेला आहे. भगवान से जो क्षण भर के लिए भी विभक्त नहीं है वही भक्त है. विठ्ठला विठ्ठला असे योगी आहे, असे योगी. तस्मात योगी भव अर्जुन. देवानं सुद्धा अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू योगी हो. कसा हो? योगी हो. तपस्वीभ्योधिक हो योगी,
ज्ञानिभ्योऽधिको मत कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन. म्हणून तू योगी हो म्हणजे नित्य जोडलेला हो. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्यच, म्हणजे सर्व काळ देवाचं ध्यान राहिलं पाहिजे माणसाला. काही काळ नाही, कीर्तनापुरतं नाही, भजनापुरतं नाही, घरी जरी गेलं तरी देव आहेच. सर्व काळ देवाचं जो भजन करतो तो विठ्ठलाचा भक्त. विठ्ठला म्हणून जे का निज ध्येय योगी यांचे, योगी अखंड साधिती साधन, सारखं योगी साधन करतात तरी सुद्धा योगी यांच्या ध्याता नातुडसी तो आमासी मागे पुढे. योग्याच्या ध्यानाला येईलच असं नाही, सांगता येत नाही, येईलही नाही, पण गॅरंटी दिली नाही ज्ञानोबराने सुद्धा. वरी योगियाच्याही मानसी उमरडोनी जाय परितयापासी पांडवा मी हरपला दिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. मी इथं सापडेल तुला, कीर्तना माझी उभा देव, कथे माझी उभा देव, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा ते. तिथं आहे, पण योगी याच्या ध्यानाला येईलच असं सांगता येत नाही. त्याचं कधीही मी चित्त विचलित करू शकतो. एखादी अप्सरा इंद्रानं पाठवून दिली की योग्याचं चित्त चलित झालं, त्याचं जपही गेलं, तपही गेलं आणि योगही गेला. विठ्ठला तरी सुद्धा योगी परमात्म्यात चित्त लावण्याचा प्रयत्न करतात, चित्त एकाग्र करतात. म्हणून जे का निजदेय योगियांचे, ते योगी साधारण नाहीत. त्या योगियांची तुम्ही खिल्ली उडू नका, कारण तुम्हाला 2 तास कीर्तनाला उभा राहणं होत नाही. त्यांचं तप जर पाहिलं त्या योग्यांचं तर हजारो जन्म तप करतात आणि परमात्माच साध्य करतात. म्हणून तस्माद योगी भव अर्जुन, असे योगी सुद्धा त्या परमात्म्याचं जे का निजध्येय योगियांचे. कोणाचं निजध्येय आहे? योगियांचं. मग तेच परब्रह्म पंढरपूरला समचरण म्हणजे दोन्ही चरण सम ठेवून, कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, अभंगाचं ध्रुवचरण. ध्रुवचरणात तुकोबाराय म्हणतात ते हे समचरण. आता शब्द नीट आहे का? ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. शब्द व्यवस्थित ध्यानात घ्या. आता ते आणि हे ही काय भानगड आहे? ते म्हणजे जे आनंद अद्वय नित्य निरामय आहे, जे योगियांचं निज ध्यान आहे, ते ब्रह्म. ते हे कुठं आलंय? समचरण साजिरे विटेवरी. समजलं? ते आणि हेतला फरक कळाला का? दोन्ही सर्वनाम आहेत. ते परब्रह्म जे अनाकलनीय आहे, अगम्य आहे आणि या दृष्टीला सुद्धा अगोचर आहे सहसा, पण ते सुद्धा ब्रह्म तेवढं अवघड ब्रह्म मिळवण्यास कठीण आहे, समजण्यास कठीण आहे. म्हणजे
संतांनी सोपं केलं ही गोष्ट वेगळी. तुकोबराय सुद्धा म्हणतात देवा तुला विचारितच होतं कोण, तू कळतच होतास कुणाला. आमुचिया भावे तुझ देवपण हे का विसरून राहिलासी, समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या. तुला आठवण करून देतो म्हणले देवा, तू निर्गुण निराकार होतास कुणाला माहित होतास, पण आम्ही तुला सगुण साकार बनवलं आणि तुला यायला भाग पाडलं. कुणा आम्ही तुला सगुण गुणाला आणलं, रूपाला आणलं, तुझं नामाभिधान केलं आणि मग सर्वत्र तुझी कीर्ती झाली. तेव्हा कुठं जगाला तू कळालास. वा आणि येली रूपाबळे करोनी खळे हरिदास. आणि येली रूपाबळे म्हणजे कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी, आणविली रूपाबळे करुणी खळे हरिदासी. आम्ही प्रयत्न करून तुला आणलं. मग ते म्हणजे असं ब्रह्म हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. मग आता तुम्ही बसलेले माणसं म्हणता ते निर्गुण ब्रह्म जे आनंद स्वरूप तुम्ही सांगत होतात, सत्य आहे म्हणून सांगत होतात, अद्वय आहे म्हणून सांगत होतात, आणि योगी यांचं निधन आहे ते आहे तरी कुठं, तर ते कुठं आहे ते बघायचं असेल तर भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळी सुख देईल विसावा रे. तिथं जा. मग तिथं गेल्यास तुम्हाला तिथं असा बाजारच आहे. अहो तिथं भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. तिथं फुकट आहे तुम्हाला भुक्ती मुक्ती, पण तिथं जावं लागतं. कुठं जावं लागतं? भीमातिरी जावं लागतं. भीमातिरी म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर. आपलं जे वारकरी संप्रदायाचं मुख्य दैवत आहे ते कोणतं आहे? पांडुरंग आहे. मुख्य उपासना आपण कोणाची करतो? पांडुरंगाची. ते पांडुरंग कसा आहे? तो पांडुरंग समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देव. त्या समचरणावर माझी दृष्टी राहावी. जे समचरण कुठं आहे? भीमातिरी म्हणजे पंढरपूरला देव उभा आहे आणि भक्तासाठी उभा आहे. योगी 28 विटेवरी उभा. विटेवर देव उभा आहे आणि कमरेवर हात आहेत. असं का असेल परमात्म्याचं स्वरूप? असं उभं राहता येत नव्हतं का देवाला, किंवा असं उभं राहता येत नव्हतं का, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्रिभंगी देहुडा असं उभं राहता येत असतं, पण देवानं तसं नाही स्वरूप स्वीकारलं. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. त्याचं कारण आहे मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. कसला जरी आला त्याचा भाव जरी नसला आणि देवाच्या पायावर डोकं ठेवलं. पंढरपूर एक असं क्षेत्र आहे तुम्ही जर गेला तर डायरेक्ट विठ्ठलाच्या पायावर दर्शन आहे, बाकीच्या देवाला लांबून दर्शन आहे. मग एकदा विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं तो कसलाही गबाळ कारखाना असू द्या त्याचा उद्धार देव करतो. या भवसागरातून त्याला तारून नेतो. म्हणून तो समचरण लवकर भक्तासाठी सोपा झालेला आहे. भक्तासाठी सोपा झालेला आहे. तेशा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसा. जो माझ्याकडे आला त्याचा भवसागर मी तारून नेतो. म्हणून कमरेवर हात दिलेत. भक्त जर पलीकडे आला, चंद्रभागेच्या जवळ आला, पाहू लागला, समजा चंद्रभागा ही भवनदी आहे, कल्पना करा. भवसागर म्हणजे आपल्या भवसागरात पडलेलो आहोत तुम्ही आम्ही मायेमध्ये आणि रडत बसलेलो आहोत. माया रडायलाच लावते माणसाला. कसलाही बाणेदार गडी असू द्या, संसार त्याची टिंगलटवाळी करतोच. कितीही बाणेदार असू द्या, त्या माणसाला संसारात चव नाही. संसारच आहे तसा. मरण भले परी काय अवकळायचं मी सांगितलं. संसारातली अशी फजिती आहे. त्याची सुरुवात मला आठवली नाही. संसाराचा धाक निरंतर आम्हासी मरण भले परी काय अवकळा ऐसी. ह्याच्यातले अवकळा एवढी आहे ती नंतर कधी सांगतो, कारण सांगायला वेळ नाही. आज मध्येच ते कुठून आणा, हेच होईना तर ते कधी होईल विठ्ठला. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देव कटेवर हात ठेवून काय एका शब्दात सांगतो. भव नदीच्या पलीकडे भक्त उभा आहे आणि इथं देव उभा आहे. मी भक्त तू देव ऐसे करी. आता दोघांमध्ये काय अंतर आहे? भव नदी आहे फक्त दोघांमध्ये, भव नदी. मग देव इकडून भक्ताला खुणावतो, अरे तू त्या चंद्रभागेच्या पलीकडे आलास, मध्ये भव नदी आहे ना, मध्ये पाणी आहे, तू घाबरू नको. तुला पोहता जरी येत नसलं तू चालायला सुरुवात कर. का?
ह्या मधल्या भवसागराच्या नदीमध्ये दिसायला पाणी भरपूर आहे, परंतु जर चालत आलं तर कमरेच्या वरी पाणी नाही, हे मी खात्रीनं सांगू. भक्त पुढे उभा आहे, देव सांगतोय भवसागर तरता कारे करीतसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवणी प्रमाणम भवाब्दे रितम मामकानाम नितंब कराभ्यान धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देव सांगतो कमरे इतकंच पाणी, घाबरू नका, चालत या, माझ्याकडे आलात की भवसागर राहत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून ते हे समचरण साजिरे विटेवरी, जास्त विस्तार करत नाही. आता पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. तुकोबरा म्हणले आता इथं बसून ऐकूच नका, एकदा तरी जाऊन पहा तो देव कसा उभा आहे, काय मौजेचा पंढरीनाथ, विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ कसा दिसतो ते पाहिल्याशिवाय कळत नाही. म्हणून पाहे पाहे रे पंढरी, काय पाहे पाहे रे पंढरी, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. म्हणून पहा भीमातिरी विठ्ठल, जाऊनच पाहावं लागेल तुम्हाला तिथं, असं कळणार नाही महिमा. म्हणून एकदा तरी पंढरपूरला जा, तिथं गेल्यावर तो देव कसा आहे, अहो ज्याला शास्त्रांनी असेल, श्रुतींनी असेल, वेदांनी असेल, ज्याला समजला नाही म्हणून बाजूला केला, तो सहज तिथं उभा आहे. अभंगाचं तिसरं चरण. हे झाले साकार पुंडलिका. Hare
श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडी. तुम्ही जागे प्रसन्न तर मलाही सांगावं वाटेल. तुम्हीच चेहरे बारीक केले, आता टाइम संपत आला म्हणजे आम्हालाही सोडावं वाटते. मग झालं, आता थोडं राहिले. तिसऱ्या चरणाचा अर्थ सांगतो. पुराणाशी वाढ. वाढ शब्द आहे म्हणजे समजायला अवघड. पुराणांना सुद्धा देव समजला नाही. वर्णन केलं भरपूर, पण समजला पाहिजे ना. जसं श्रुतींना समजलं नाही म्हणून श्रुती पुन्हा गोपिका झाल्या आणि त्या भगवंताचं प्रेम अनुभवलं त्यांनी. आदल्या अवतारात, राम अवतारात जे वानर पाला खाऊन राहिले, पुन्हा देवासोबत गोपाळ झाले, मग त्यांना देवाचा आणखी महिमा कळाला. मग देवानं इकडं खायला मिळालं नाही म्हणून पुन्हा हे आलं तरी या रे लागे, पुन्हा आजी देतो, ते मागचं राहिलेलं पुन्हा देवानं पुन्हा पुढच्या अवतारात देऊन टाक. ज्याचं ज्याचं देतो घेतो म्हणून राहिलं होतं, काही व्यवहार राहिला होता देवाचा मागच्या अवतारातला, ते कुठं पूर्ण केला पुन्हा कृष्ण अवतारात. मात्र सगळ्यांचा व्यवहार कमी जास्त झालेला पूर्ण कधी केला? कृष्ण अवतारात. विठ्ठला. तिसऱ्या चरणात म्हणतात पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका. आता पुन्हा इथं ते आलं, पुन्हा ते शब्द आला. ते म्हणजे जे पुराणांना वाढ होतं, श्रुती त्याचा अंत जाणू शकत नव्हत्या. श्रुती नेती नेती म्हणती, आम्हाला त्याचं स्वरूप कळालं नाही. पुराणांनी हात टेकले, श्रुतीने हात टेकले, ते झाले साकार पुंडलिका. तेवढं अवघड ब्रह्म, तेवढंही अवघड असलं तर आमच्या पुंडलिकानं सोपं केलं. विठ्ठला. पितृसेवा पुण्य लादला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे तया पुंडलिके थोर केला उपकार. पुंडलिकानं आपल्या उपकार केला, ते झाले साकार पुंडलिका. कुणाला साकार झालं? ते ब्रह्म. पुंडलिकाच्या भक्तीला ते भाळलं ब्रह्म आणि त्याला वाटलं की इथं यावं, म्हणून गोकुळीहुनी झाला येता. कशासाठी? पुंडलिकाच्या भावार्था. गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. तो देव आला त्यावेळेस त्याच्या अगोदरची कथा घडली होती. पुंडलिकराय अगोदर आई वडिलाला घेऊन, बायकोला घेऊन कुठं जात होते? काशीच्या तीर्थयात्रेला. त्यांची स्थिती तुम्हाला माहित आहे. फास्ट घेतो. वाटेमध्ये कुक्कुट ऋषीचा आश्रम लागला. कोणत्या ऋषीचा? कुक्कुट मुनीचा आश्रम लागला. पुंडलिकरायांनी तिथं थोडंसं असल्या उन्हामध्ये 44 डिग्रीमध्ये थोडं थांबावं म्हणून झाडाखाली आश्रमाच्या समोर पुंडलिकराय थांबले. थांबल्यावर 3 स्त्रिया कुरूप होत्या दिसायला, आश्रमात गेल्या आणि थोड्या वेळानं सुंदर होऊन, लावण्यवती होऊन बाहेर आल्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. जाताना ह्या 3 स्त्रिया कुरूप होत्या, मध्ये गेले की रूपच बदललं. म्हणजे कोणतं ब्युटी पार्लर होतं मध्ये असं की त्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ह्या 3 सुंदर होऊन आल्या. मग त्याला राहावे ना, माणसाला नाद, हे असं कसं ते तसं कसं बघायचा नाद आहे ना माणसाला. म्हणून माणसाचा नाद असा असतो की पुंडलिकरायानं मध्ये जाऊन विचारलं, त्यांना थांबवलं. त्या 3 स्त्रियांना डायरेक्ट त्यांनाच विचारलं, तुम्ही तिघी जाताना कुरूप होता, येताना सुंदर झाला, याचं रहस्य काय? सिक्रेट काय आहे याचं तुमच्या? तर त्या तिघींनी सांगितलं की आम्ही तिघी कोण आहेत? ही गंगा आहे, यमुना आणि सरस्वती, आम्ही तिघी 3 नद्या आहेत. हे सगळे कलियुगातले लोक पाप धुण्यासाठी आमच्याकडे येतात, गंगेत स्नान करतात. आता कुंभमेळ्याला किती गर्दी झाली, आपण जातो गंगेमध्ये आणि गंगा पाप घालवते, हे सत्य आहे, ती काही कल्पना नाही. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासी नित्यम भावानुसारेन सदा नरानाम. माणसाला भुक्ती मुक्तीदायक गंगा आहे, मग गंगेमध्ये कधीही स्नान करावं, कधीही गंगेचं तीर्थप्राशन करावं, नमस्कार तरी करावा कमीत कमी. गंगेमध्ये ती पवित्रता आहे. गंगेमध्ये ती पवित्रता आहे. ती भगीरथानं आणलेली गंगा, उत्तर भारतातली. आणि आपली गंगाखेडची ही गोदावरी, ही गौतम ऋषीनं आणली ब्रह्मगिरीहून. गौतमी म्हणतात हिला, गौतमी. हिला सुद्धा आपण गंगा म्हणतो, दक्षिण गंगा. पण ही गंगा भगीरथानं आणलेली गंगा असेल का गौतमानं आणलेली गोदावरी असेल, दोन्ही एकच आहेत. ती महादेवाकडूनच आणली, फक्त आणणारा वेगळा आहे. भगीरथानं आणली म्हणून ती भागीरथी झाली, गौतमानं आणली म्हणून गौतमी झाली.
पण दोन्ही गंगा महादेवाच्या जट्टेतूनच आलेल्या आहेत. विठाला त्या आपलं खरं स्वरूप ओळख करून देऊ लागल्या. मी गंगा यमुना सरस्वती आहेत. लोक आमच्यात येऊन पाप धुतात, आम्ही त्यांचं पाप नष्ट करतो. आम्ही त्यांचं पाप नष्ट करतो. पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. फेडीत पाप ताप, फेडीत पाप ताप, पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. लोकांचं पाप ताप फेडीत आम्ही वाहत जातो, परंतु आम्ही मलिन होतो. आता आम्ही मलिन झाल्यावर आम्हाला पापाचा लेश म्हणजे आम्हीच पापी होतो. मग आता आमचं पाप कुठं धुवायचं, आमचं पाप कुठं धुवायचं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया. येती पुनीत वावया, येती पुनीत वावया, पर्वताळ पाया, पर्वताळ पाया. हरी वसे वैष्णवा, हरी वसे वैष्णवा. मग हे तीर्थ कुठे येतात? तीर्थे तया ठाया, येती पुनीत व्हावया. आपण पवित्र होण्यासाठी पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णव. संताकडे येतात, तळी वसे वैष्णव. संताकडं तीर्थे पर्व काळ, अवघी पायापे सकळ. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ, अवघी पायापे सकळ. आता त्यांना पवित्र होण्यासाठी संताकडे यावं लागतं. म्हणून आम्ही गंगा यमुना सरस्वती आहेत. कुक्कुट मुनीच्या आश्रमात येतो, त्यांचा आश्रम झाडला आणि कुक्कुट मुनीचं दर्शन घेतलं की आम्ही सुंदर होतो आणि पुन्हा आमचं पापक्षालन होतं आणि आम्ही शुद्ध होतो. आता विचार करा, तीर्थाला जो शुद्ध करू शकतो तो कोण आहे? कुक्कुट मुनी. मग पुंडलिकराय म्हणले तीर्थात पाप धुण्यापेक्षा जर तीर्थ जर पाप धुण्यासाठी कुक्कुट मुनीकडे येत असतील तर मी गेलं पाहिजे. पुंडलिकरायानं पायावर डोकं ठेवलं कुक्कुट मुनीच्या. कुक्कुट मुनीने सांगितलं आई वडिलाची सेवा कर. आई वडिलाची सेवा केली आणि संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. ते परब्रह्म पांडुरंग भेटायला पुंडलिकासाठी कुठं आले? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. मग देव तिथं आले. आल्यावर पुंडलिकरायाची सेवा चालू. पुंडलिकरायाने सांगितलं देवा मला आता टाइम नाही, आई वडिलाची सेवा चालू आहे. एक वीट भिरकावली पाठीमागं, सांगितलं या विटेवर उभा राहा, नंतर मी तुला भेटायला येतो. असं जमल का पाहुणे घरात आल्यास? पण पुंडलिकानं ते केलं आणि देव सुद्धा काही म्हणला नाही. बिडान बोले पुंडलिकासी, उभा मर्यादा पाठीसी, तुका म्हणे आईसी, का रे न भजा माऊली. देव सुद्धा ऐसा कृपेचा सागर, विटे उभा कटी कर, असा देव त्या पुंडलिकानं तिथं उभा केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात ते केले साकार पुंडलिका, ते झाले साकार पुंडलिका. कोणतं ब्रह्म? पुराणाशी वाढ, श्रुतीने न ती पार, ते झाले साकार पुंडलिका. विठ्ठला विठ्ठला. आता आपलं नियोजित टाइम संपल्यामुळे चिंतन थांबवतो. राहिलेलं चिंतन कधी शेवटचं चरण आता म्हणू नका, वेळ संपलेला आहे. थोडंसं चिंतनात्मक फक्त 2 मिनिटं घेतो की तुकोबारायांना जे अपेक्षित आहे त्याचं वर्णन करण्याचा आपण प्रयत्न केला, ते संपत नाही. संपतं का? संपत नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात असं असल्यावर मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की वैकुंठाला जावं. असं असल्यावर वैकुंठाला जायची गरज नाही. नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. मग आम्हाला जर हे परब्रह्म निर्गुण निराकार सगुण साकार पुंडलिकानं केलं, ते विटेवर जर आला असेल
आणि तो परमात्मा इतका सोपा आमच्यासाठी जर संतांनी केला असेल तर आम्हाला इतर तीर्थाकडे जायची गरज नाही. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि भाव शास्त्रांनी हा भाव निवडिला. शास्त्रांनी हा भाव निवडिला. पंढरपूर जे आहे ते कसं आहे? सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. त्याच्यासारखा देव नाही, सर्वोत्तम क्षेत्र नाही, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला असं पंढरपूर आहे. म्हणून पंढरपूरच्या भक्तांना इतरत्र जायचीच गरज नाही. कारण शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थ माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. मग दुसऱ्या तीर्थाला जायची गरज नाही. हा वा असत्य बोलता जेव्हा झडे नामाविनी संता पुढे पंढरी भेट नसणार. वा पंढरी मध्ये जे जाते हा त्याची ती लोकी गती वा अधिकार तीर्था जाते तीर्थी वंदिती तयार. राईट. असा जर असेल परमात्मा अशी चंद्रभागा. ऐसा विटेवर देव कोठे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर कैसे ते हे समचरण विटेवरी साजरे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. संत म्हणले सांगा असं कुठं आहे का? ऐसा नामघोष ऐसे हरिदास सांगा कुठे आहेत का? कुठे कुठंच नाहीत पृथ्वीच्या पाठीवर. म्हणून ते हे समचरण साजिरे विटेवरी. आणि मग तुम्ही फक्त एवढंच करा की पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. जाऊन विठ्ठल रूपानं जो देव उभा आहे तो पहा. डोळ्यानंच नाही, चर्मचक्षुनं नाही, अंतरंगानं पहा. अंतरंगानं अंतचक्षुनं पहा आणि तो मनात साठवा. मग तुका म्हणे होता ठेवा तो या भावा संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. एकदा त्याचं दर्शन घ्या, डोळे भरून पहा त्याला. पाहता पाहणे दुरी सारोनिया तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. असा परमात्मा पहा भीमा तिरी विठ्ठल रूप अशा अर्थाचा अभंग सेवेसाठी घेतला. वेळेमध्ये जेवढं चिंतन होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. अधिक झाला असेल तर कमी करा, कमी झाला असेल तर अधिक. तरी निम्नते पुरते अधिकही सरते करून घ्यावे तुमते विनवितू असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा. चौथं चरण पुन्हा फक्त त्याचा अर्थ सांगतो मग समाप्त करतो. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग. हे विसरलो. त्याचा अर्थ फक्त सांगतो म्हणू नका. सनकादिक मुनी जे आहेत सनक सनंदन सनत सुजात सनत कुमार हे 4 सनकादिक आहेत आणि ते परमभक्त आहेत विष्णूचे. त्यांनीच त्या जय विजयाला शाप दिला होता की तुम्ही 3 जन्म दैत्यकुळात जा. ते सनकादिक. त्यांचा अधिकार एवढा श्रेष्ठ होता. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. तो पांडुरंग आमचं कुळदैवत आहे. ह्याचं चिंतन आता नंतर कधी घेऊ. टाइम संपलेला आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर Hare